या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA सेकंड सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला सेकंड सेमिस्टर मधील पेपर क्रमांक 3 सूक्ष्म अर्थशास्त्र यातील प्रकरण 1 मधील आज आपल्याला पहिला टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. हा टॉपिक आहे आपल्याला कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन, म्हणजे उत्पादन फलनाची आपल्याला संकल्पना या ठिकाणी पाहायची आहे. तत्पूर्वी आपण पाहूया की उत्पादन कशाला म्हणायचं. आपण पाहतो की लोकांची गरज पूर्ण होण्यासाठी आपण पाहतो की उपभोग्य वस्तू असणे गरजेचं असतं आणि उपभोग्य वस्तू ह्या कुठून येतात? उत्पादनातून येत असतात. आणि उत्पादन कुठून होतं? उत्पादन हे उत्पादक आपण पाहतो की उत्पादनाच्या घटकाच्या सहाय्याने करत असतात. जसे की उत्पादनाचे घटक 4 असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकांना घेऊन उत्पादक काय करतो? उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करतो. आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये काय होतं की नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगिता निर्माण होते आणि त्याला आपण उत्पादन असं म्हणतो. जे की आपल्याला झालेलं उत्पादन हे लोकांची गरज पूर्ण करते, उपभोग पूर्ण करते. म्हणजे उत्पादन कशाला म्हणायचं की नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगितेची निर्मिती करणे, त्याला आपण उत्पादन असं म्हणू शकतो. कारण आपण पाहतो की जशास तशी नैसर्गिक वस्तू आपण उपभोग घेऊ शकत नाही, त्यावर प्रक्रिया करावी लागते आणि ही प्रक्रिया उत्पादन प्रक्रियेमध्ये होत असते, उत्पादनाच्या घटकाकडून होत असते. आणि म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना उत्पादनाचा अभ्यास हा महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी उत्पादनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. या ठिकाणी ॲडम स्मिथची व्याख्या आहे की भौतिक वस्तूची निर्मिती म्हणजे उत्पादन. पहा, ॲडम स्मिथनं काय म्हटलंय की भौतिक वस्तूची निर्मिती म्हणजे उत्पादन. मार्शलनं काय म्हटलंय? म्हणजे नैसर्गिक वस्तूंमध्ये उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन. पहा, दोन्हीमध्ये एवढा फरक आहे. भौतिक वस्तूची निर्मिती म्हणजेच उत्पादन आणि त्यानंतर उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन, हे मार्शल म्हणतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी आणखी एक व्याख्या आहे की वस्तूत विनिमय मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन, अशी मेयर्स यांनी व्याख्या केलेली आहे. वस्तूत विनिमय मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. आपण पाहतो की विनिमय मूल्य म्हणजे म्हणजे चलन देऊन जी वस्तू खरेदी केल्या जाते, जिला किंमत असते, त्या त्या ज्या वस्तूला किंमत मिळते त्याला आपण उत्पादन प्रक्रिया असं म्हणू शकतो. तर वस्तूत विनिमय मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच उत्पादन, अशी ही एक उत्पादनाची व्याख्या केलेली आहे. आणि शेवटी आपण असं म्हणू शकतो की नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगितेची निर्मिती करणे म्हणजेच उत्पादन. कारण आपण पाहतो की नैसर्गिक वस्तू जशास तसा त्यांचा आपण उपभोग घेऊ शकत नाही. त्या त्या वस्तूवर आपण पाहतो की जसं की लाकडापासून टेबल बनवला तर टेबलाचा आपण उपयोग घेऊ शकतो. बरोबर आहे. जशास तसं लाकडाचा उपभोग आपण घेऊ शकत नाही आणि म्हणून प्रक्रिया ही महत्वाची असते आणि ती प्रक्रिया उत्पादन क्षेत्रामध्ये होत असते. उत्पादकाकडून, उत्पादनाच्या घटकाकडून. उत्पादनाचे घटक कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या घटकांनी मिळून उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्ण होत असते आणि या प्रक्रियेत वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करण्याचं कार्य होत असतं आणि वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणूनच लोकांच्या अमर्याद गरजा या उपयोगितेतून, उपभोगातून पूर्ण होत असतात आणि त्याला मागणी येत असते. आलं लक्षात? वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणूनच मागणी येत असते आणि म्हणून त्या मागणीतून लोकांच्या गरजाही पूर्ण होत असतात. अशा प्रकारे लोकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादनाची प्रक्रिया ही महत्वाची असते. तर हा भाग झाला उत्पादनाचा. आता आपल्याला पाहायचं आहे उत्पादन फलन कशाला म्हणायचं? प्रोडक्शन फंक्शन. कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन हे कशाला म्हणायचं आहे? आपण पाहतो की उत्पादन फलन म्हणजे आपण पाहिलेलं आहे की उत्पादन कोणाच्या सहाय्याने होतं? उत्पादनाच्या घटकाच्या सहाय्याने होत असतं. मग उत्पादनाचे घटक भागिले त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू किंवा निर्माण केलेलं उत्पादन, याचं जे प्रमाण आहे त्याला उत्पादन फलन असं म्हटलं जातं. पहा, कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी 4 घटक कार्यरत असतात. यालाच उत्पादनाचे घटक असे म्हणतात. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 घटकांवर उत्पादन अवलंबून असते. यावरून उत्पादन फलन म्हणजे काय?
तर आपल्याला सांगता येईल. तर उत्पादन फलन म्हणजे एका विशिष्ट प्रमाणातील उत्पादन घटकांचा उत्पादनाच्या प्रमाणाशी असलेला संबंध होय. म्हणजे उत्पादनाचे घटक भागिले उत्पादन याला आपल्याला उत्पादन फलन असं म्हणता येईल. म्हणजे उत्पादनाच्या घटकाकडून किती उत्पादन झालेलं आहे हे प्रमाण म्हणजेच उत्पादन फलन असा आपल्याला त्याचा अर्थ काढता येतो. म्हणजे उत्पादन घटक किती वापरले तर किती उत्पादन मिळते हे दाखवणे म्हणजेच उत्पादन फलन होय. उत्पादन घटकात बदल केला तर उत्पन्नात बदल होतो का हेही आपल्याला उत्पादन फलनावरून काढता येतं किंवा लक्षात येतं आणि म्हणूनच उत्पादन फलनाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं की भूमी आणि श्रमाचे 2-2 घटक घेऊन जर 10 क्विंटल धान्य 5 एकरमध्ये निर्माण होत असेल, तर भूमीचं प्रमाण वाढवलं आणि याचंही प्रमाण वाढवलं, श्रमाचंही प्रमाण वाढवलं, तर उत्पादनात वाढ होऊ शकते का किंवा घट होऊ शकते का? हे पाहण्यासाठी उत्पादन फलन ही कन्सेप्ट आपल्याला महत्वाची असते. आपण पाहतो की म्हणजे उत्पादनाच्या घटकाचा वापर, पर्याप्त वापर होतो किंवा नाही. त्यामुळे उत्पादनात काय बदल होतो? तर हेच याचा जर अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला उत्पादन फलन माहिती असणं गरजेचं असतं. मग उत्पादन फलन कशाला म्हटलंय? उत्पादन फलन म्हणजे उत्पादनाचे एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी लागलेले उत्पादनाचे घटक भागिले त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू याचं जे प्रमाण असतं या प्रमाणाला उत्पादन फलन असे आपण म्हणतो. वस्तूचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर उत्पादनाचे घटक पुन्हा वाढतील किंवा किंवा कमी उत्पादनामध्ये आपण पाहतो की उत्पादन किती मिळतं तर ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे उत्पादन फलनावरून आपल्याला उत्पादनाची प्रक्रिया कशी चालते हे माहिती करून घेता येतं आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलन प्रोडक्शन फंक्शन ही संकल्पना महत्वाची आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी व्याख्या केलेली त्यामध्ये एक व्याख्या अशी आहे की एखाद्या उत्पादन फलन म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेचा उत्पादन फलन संबंध म्हणजे एका विशिष्ट वेळी उत्पादन घटकाच्या वेगवेगळ्या संयोगाचे प्रमाण व उत्पादन याचा संबंध दर्शविणे. पहा कशाला म्हटले एका विशिष्ट वेळी उत्पादन घटकाच्या वेगवेगळ्या संयोगाचे प्रमाण म्हणजे उत्पादन घटकाचे प्रमाण व उत्पादन त्यांचा संबंध म्हणजेच उत्पादन फलन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या व्याख्येवरून आपल्याला असं म्हणता येईल की उत्पादनाच्या मात्रा म्हणजे प्रमाण आणि उत्पादन घटकाच्या मात्रा त्याचं प्रमाण याचा संबंध किंवा याचा फलनात्मक संबंध जो असतो त्याला उत्पादन फलन असे म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादनाचे घटक भागिले त्यांनी निर्माण केलेलं उत्पादन याला आपल्याला उत्पादन फलन असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी सूत्ररूपाने सांगितलेलं आहे एक्स बरोबर आहे एफ कंसात ए बी सी डी डॅश डॅश डॅश. एक्स म्हणजे उत्पादन फलन उत्पादन, एक्स म्हणजे उत्पादन, एफ म्हणजे ह्या दोन्हीचा संबंध कोणत्या दोन्हीचा उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा संबंध दर्शवणारा तो एक अक्षर असतं आणि ए बी सी डी म्हणजे हे उत्पादनाचे घटक असतात. म्हणजे उत्पादनाचे घटक वापरून किती उत्पादन काढता येतं किंवा होतं याचं मोजमाप उत्पादन फलनावरून करता येतं. म्हणून या समीकरणाचा आधार या ठिकाणी आपल्याला उत्पादन फलनाचा फलन मोजण्यासाठी करता येतं. वरील समीकरणावरून उत्पादन फलनाचा अर्थ स्पष्ट होतो. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी किती उत्पादनाचे घटक वापरावे लागतील याचे प्रमाण लक्षात येते. थोडक्यात उत्पादन फलनावरून म्हणजे उत्पादन फलनाला काय म्हणायचं? उत्पादन फलनावरून पहा उत्पादन फलन म्हणजे आणखी एक अशी व्याख्या केली जाते. उत्पादन फलन म्हणजे आदानाचं प्रदानाशी असलेलं प्रमाण. आदान म्हणजे उत्पादनाचे घटक आणि प्रदान म्हणजे त्या घटकाने निर्माण केलेलं उत्पादन याचं प्रमाण किंवा यातील संबंध होय असं आपल्याला म्हणता येईल. इनपुट्स भागिले आउटपुट्स. इनपुट्स म्हणजे उत्पादनाचे घटक किंवा केलेला खर्च किंवा आउटपुट्स म्हणजे त्यापासून मिळालेलं उत्पन्न यातील संबंध म्हणजेच उत्पादन फलन. म्हणजे एक्स म्हणजे उत्पादन आणि एबीसीडी डॅश 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 म्हणजे उत्पादनाचे घटक यातील संबंध हा आपल्याला एफ या अक्षराने दर्शविता येतो. हा संबंध कुठे पॉझिटिव्ह असतो
कुठे निगेटिव्ह असतो. म्हणजे आपण पाहतो की हा संबंध वेगवेगळ्या प्रकारात असलेला आपल्याला दिसून येतो किंवा उत्पादनाचे घटकाचा पर्याप्त वापर एखाद्या उद्योगामध्ये म्हणा किंवा क्षेत्रामध्ये म्हणा कशाप्रकारे होतो, तर त्याचं मोजमाप आपल्याला उत्पादन फलनाच्या सहाय्याने करता येतं. म्हणून अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलनाची संकल्पना ही खूप महत्त्वाची आहे. जसं की आपण पाहतो की एखाद्या कारखान्यामध्ये जास्त जर कामगार असतील, तर आणि उत्पादन कमी असेल, तर उत्पादन फलन हे तोट्यात येईल, बरोबर आहे. निगेटिव्ह दर्शवेल आणि कमी कामगार असतील आणि यंत्राकडून त्यांचा वापर होत असेल, अ, तर आपण पाहतो की उत्पादन जास्त येईल आणि म्हणजे वाढतं फल येईल, तिथे फायदा होईल. तर अशा प्रकारे उत्पादनाच्या घटकाचा वापर केल्यामुळे उत्पादन प्रक्रियेत फायदा होतो की तोटा होतो, हे आपल्याला उत्पादन फलनाच्या संबंधावरून किंवा या संकल्पनेवरून आपल्याला त्याचं मोजमाप करता येतं आणि त्यानुसार उत्पादक अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेत असतो. नफा देणारी स्थिती असेल तर उत्पादन प्रक्रियेत वाढ होते आणि नफा देणारी स्थिती नसेल तर उत्पादन प्रक्रियेत घट होते किंवा उत्पादन फलन हे आपल्याला पाहतो तुटीचं असतं किंवा त्या पद्धतीने असलेलं आपल्याला म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे मोजमाप उत्पादनाच्या घटकामुळे किती उत्पादन प्रक्रिया होते आणि ती नफ्यात राहते की तोट्यात राहते, वाढतं फल मिळतं की घटतं फल मिळतं, हे आपल्याला यावरून मोजता येतं आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचा अभ्यास करत असताना उत्पादन फल याची ही संकल्पना खूप महत्वाची आहे. आता उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी आता पाहायचे आहे, की पहिलं वैशिष्ट्य आहे उत्पादन फल हे उत्पादनाचे प्रमाण व त्यासाठी वापरलेल्या उत्पादन घटकाच्या मात्रा याचे प्रमाण दर्शविते. पहा, उत्पादन फल काय दर्शवितं? एखाद्या वस्तू निर्माण करण्यासाठी किती उत्पादनाचे घटक लागले याच्या मात्रा दर्शवितं. हे एक त्याचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यातील संबंध मग काढला तर तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला लक्षात येईल. जसं की 10 क्विंटल धान्य निर्माण करण्यासाठी 5 एकर जमीन आणि 4 श्रम आणि अ, लागत असतील तर अशा प्रकारे म्हणजे इनपुट्स आणि आउटपुट्स आपल्या समोर येईल. म्हणजे 4 श्रमिकाच्या सहाय्याने 5 एकरमध्ये 10 क्विंटल धान्य तयार होतं. मग ते आपल्याला त्यावरील जर मोबदला काढला तर ते परवडतं की नाही, ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे आपल्याला मोजता येतं. म्हणजे उत्पादन फलनाचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की उत्पादनाचं प्रमाण आणि उत्पादन घटकाच्या मात्रा त्या उत्पादन घेण्यासाठी किती उत्पादनाचे घटक लागतात याचं मोजमाप उत्पादन फलनाच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. त्यानंतर उत्पादन फलन हे तांत्रिक ज्ञानानुसार बदलते. आपण पाहतो की उत्पादन प्रक्रियेमध्ये जर तंत्रज्ञानाचा वापर केला, आधुनिक यंत्रे वापरली तर त्यानुसार उत्पादन प्रक्रियेत फरक पडत असतो किंवा उत्पादन फलन हे बदलतं. उत्पादन फलन हे तांत्रिक ज्ञानावर अवलंबून असते. कारण तांत्रिक ज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे उत्पादन फलात बदल होतो. तांत्रिक ज्ञानातील प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेत प्रगती झाली तर अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे फलनात सुधारणा होते. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन फलन पॉझिटिव्ह येतं म्हणजे वाढतं येतं आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर ते घटतं येतं किंवा तोट्याचंही येऊ शकतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की जसं तंत्रज्ञान वापरतात तसं उत्पादन फलन असेल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं, उत्पादन फलनामध्ये वेळेचा विचार केला जातो. कारण आपण पाहतो, की त्यावेळेत किती उत्पादन होतं हे महत्त्वाचं असतं. जसं की आपण पाहतो, की शेती जर करायची असेल आणि आपण पाहतो की जूनमध्ये पावसाळा सुरू होतो आणि त्यावेळेस जर आपण पेरणी केली तर निश्चितच आपल्याला पुढे पीक चांगलं येईल आणि पेरणी जर सीझन सोडून केली तर पीक येणार नाही. म्हणजे उत्पादन घेण्याची प्रक्रियेमध्ये वेळेला खूप महत्त्वाचं असतं. जसं एखाद्या वस्तूला आता मागणी आहे आणि ती वस्तू जर तयारच नाही केली तर ती मग तिची आपण ते आणि जेव्हा मागणी नाही तेव्हा तयार करून तिची उपयोग नसतो आपण पाहतो. म्हणजे उत्पादन फलनात वेळेचा विचार करणे आवश्यक असतं. कारण वेळेचा विचार केला नाही तर उत्पादन फलनापासून अर्थबोध होत नाही. उदाहरणार्थ कोणत्या वेळी किती एकर जमिनीपासून किती उत्पादन मिळेल, हे येथे महत्त्वाचे असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की उत्पादन फलनासाठी उत्पादन घटकाची माहिती असावी लागते. पहा, म्हणजे एखादी वस्तू निर्माण करायची असेल तर किती उत्पादनाचे घटक लागतील याची माहिती असावी लागते. तरच आपल्याला अ, उत्पादन फलन काढता येतं किंवा मोजता येतं किंवा ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे आपल्याला सांगता येतं किंवा पाहता येतं. वस्तूच्या उत्पादनात
उत्पादन घटकातील बदलामुळे किती बदल होतो हे स्पष्ट होण्यासाठी उत्पादन घटकाची पुरेपूर माहिती असावी लागते. ही माहिती नसेल तर उत्पादन घटक फलन माहिती होणार नाही. त्यानंतर उत्पादन फलन हा अभियांत्रिकीचा विषय आहे. जसे की आपण पाहतो की उत्पादन फलन हा अभियांत्रिकीचा विषय आहे, तरी उत्पादन फलनाचे अर्थशास्त्रातील महत्त्व लक्षात घेता त्याचा अर्थशास्त्रात अभ्यास महत्त्वाचा ठरतो. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल की ह्या विविध वैशिष्ट्यावरून उत्पादन फलन त्याची ओळख आपल्याला या ठिकाणी होत असते. थोडक्यात उत्पादन फलन म्हणजे उत्पादनाचे घटक ज्याला आपण इनपुट्स म्हटले त्याचं प्रमाण त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनाचे असलेले त्याचं प्रमाण म्हणजे उत्पादनाचे घटक भागिले त्यांनी निर्माण केलेले उत्पादन किंवा आउटपुट्स. तर यातील संबंध म्हणजेच उत्पादन फलन असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. उत्पादन फलन ची काही गृहीते या ठिकाणी दिलेली आहे की उत्पादन फलनाची संकल्पना 2 मुख्य गृहीतांवर अवलंबून आहे. पहिलं गृहीत आहे की उत्पादन फलनासंबंधी स्पष्टीकरण करत असताना तांत्रिक ज्ञान स्थिर आहे असे गृहीत धरले आहे. तांत्रिक ज्ञान कसं स्थिर आहे, कारण तंत्रज्ञानात जर बदल झाला तर उत्पादन फलनात बदल होतो, हे एक गृहीत घेतलेलं आहे. आणि दुसरं गृहीत उत्पादन संस्था उपलब्ध असलेल्या तांत्रिक ज्ञानापैकी किंवा सामग्रीपैकी अतिकुशल तंत्रज्ञान वापरते. म्हणजे जे उपलब्ध आहे त्याचा पर्याप्त वापर या ठिकाणी केला जातो, असं एक गृहीत या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तांत्रिक ज्ञान स्थिर आहे आणि आहे जे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यापैकी चांगल्यात चांगलं वापरलं जातं किंवा त्याचा पर्याप्त वापर केला जातो, हे दुसरं गृहीत. असे 2 गृहीत ठेवून या ठिकाणी उत्पादन फलन काढल्या जातं. तर अशा प्रकारे उत्पादन फलनाची गृहीतेही आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यानंतर उत्पादन फलाचे प्रकार आहेत. उत्पादन फलाचे 2 प्रकार आहेत. स्थिर प्रमाण उत्पादन फल आणि बदलते प्रमाण उत्पादन फल. आता बदलत्या प्रमाणाचा आपल्याला सिद्धांत पाहायचा आहे. त्यामध्ये ते आपण पाहूया. स्थिर प्रमाण उत्पादन फलन म्हणजे की उत्पादनाचे घटक त्याच प्रमाणात वाढून, जसं की 5 एकर जमीन आणि 2 श्रमिकाच्या सहाय्याने ₹10 भांडवल वापरून 5 क्विंटल धान्य निर्माण होत असेल, तर तेवढ्याच पटीत आता वाढ करणे उत्पादनाचे घटक. जसं की 2 श्रमिक वाढवले तर वाढ होणार 4 अधिक 2 श्रमिक. प्रत्येक ठिकाणी वाढ 2-2 श्रमिकाची होईल. 2 वरून 4 होतील, 4 वरून 6 होतील, 6 वरून 8 होतील, 8 वरून 10 होतील. अशी समप्रमाणात वाढ याला काय म्हणायचं? स्थिर प्रमाण उत्पादन फल. म्हणजे उत्पादनाच्या घटकात समप्रमाणात वाढ करून उत्पादनात काय बदल होतो, हा बदल पाहण्यासाठी स्थिर उत्पादन फल आपल्याला लक्षात येतं. त्याचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. त्यानंतर बदलते उत्पादन फल म्हणजे उत्पादनाच्या घटकामध्ये बदल केला असता, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात, स्थिर स्वरूपात नाही. श्रमिकाची गरज जर 5 लागली, 5 वरून 10 करता येते, 10 वरून 15 करता येते, असं असमान बदल केला असता. काही घटक स्थिर ठेवून काही घटकामध्ये बदल जर केला असता, जे फल मिळतं ते फल म्हणजे बदलते फल. त्यामध्ये बदलत्या फलामध्ये आपण पाहतो की हे वाढतं असू शकतं, हे स्थिर असू शकतं आणि हे घटतं देखील असू शकतं. त्याचा वेगळा सिद्धांत आपल्याला पुढे पाहायचा आहे. थोडक्यात उत्पादन फलाचे 2 प्रकार, स्थिर प्रमाण उत्पादन फल आणि बदलते प्रमाण उत्पादन फल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे 2 उत्पादन फलाचे प्रकार पाहावयास मिळतात. थोडक्यात उत्पादन फलन म्हणजे की उत्पादन घटकाचं उत्पादनाशी असलेला संबंध किंवा त्याचं असलेलं प्रमाण. तर याला उत्पादन फलन असे आपण म्हणतो. उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन फलनाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यावरून उत्पादन घटकाचा पर्याप्त वापर होतो की नाही किंवा त्यावरून आर्थिक स्थिती लक्षात येते किंवा नफ्याची स्थिती नफ्या तोट्याची स्थिती लक्षात येते किंवा उत्पादनाची प्रक्रिया लक्षात येते आणि म्हणून या संबंधाचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. तर या ठिकाणी थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, त्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.